या माणसाचा फोटो आपल्या घरात का लावला? काय ग, बॅगला असं फेकतात का? काय विचारतोय मी तुला? काय रे, कशाला रागवतोस तिला? तुझ्या मुलीला विचार बघ, बॅग कसं फेकली आहे. विद्या आहे ती. दादा मग काय करू असल्या विद्याचं? कॉलेजमध्ये मला कुणीही व्हॅल्यू देत नाही, माझ्याशी कुणीही नीट बोलत नाही. मग काय तू घरी असं वागणार आहे का? अगं प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कर. आणि तू बॅग फेकून ते काय तुझ्याबरोबर नीट वागणार आहे का? आम्ही शाळा कॉलेज शिकलोय, असतात असले मुलं खोडकर आणि लोकांना त्रास देणारे. मी काय म्हणते, तू तिच्या कॉलेजमध्ये जा आणि प्रिन्सिपलला भेट. हा मग ते संपलं. तिला अजून त्रास द्यायला, तिला चिडवायला. एक काम कर, तुझा पाणी आण, तिला दे, म्हणजे शांत बसेल ती. आणि मी उद्यापासून कॉलेजला जाणार नाही. अगं कोणाचं झालं तरी काय? नाही म्हणजे बस नाही. माझं ठरलंय, मी आता त्यांचं टॉर्चर नाही सहन करू शकत. बरं, तू शांत हो, तुझ्या दादाला येऊ दे, ते त्यांना सांग. हो. अरे मी काय म्हणते, आपण वैशूचं कॉलेज चेंज करूया का? का, काय झालं? तिला कॉलेजमध्ये खूप मित्र त्याचे टॉर्चर करतात आणि तिला खूप त्रास होत आहे तिथे. ठीक आहे, तू म्हणतेस तर कॉलेज चेंज करू, पण दुसऱ्या कॉलेजमध्ये पण तसेच मुलं मिळाले तर काय करणार ग? अरे पण तिला त्रास सहन होत नाहीये. बस मी बघून घेईल, तू चिंता करू नको. मी आहे, मी वैशूचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ठीक आहे, चालेल, चिंता करू नको ग. दादा गेलाय ना कॉलेजमध्ये, तो सगळं ठीक करेल. तो बघ दादा आला. काय रे, काय झालं कॉलेजमध्ये? त्या मुलांना अद्दल घडवून आणलात ना? अरे मी काय विचारते, आणि यात काय आणला? काय आणलंय हे? अरे रे, वेळ लागला का तुला? या माणसाचा फोटो आपल्या घरात का लावला? का नाही लाव आई? अरे पण तो त्यांचा आहे ना. आई, सगळ्यात पहिले ना तू त्यांना एकेरी भाषेत बोलणं बंद कर. वैशू तू इकडे ये. तू यांना ओळखते? हो दादा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. यांचं शिक्षणाचा संघर्ष तुला माहिती आहे? हो दादा. तुला कॉलेजमध्ये यांचा इतका त्रास आहे का? नाही दादा. माहितीये तुला, हे शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतलेले, तरी शिक्षण सोडले का? नाही दादा. मग तू का सोडलीस? अरे असं समाजकंटक सगळीकडे असणार, मग काय सगळं सोडायचं का? आपण आपलं जगणं सोडायचं का? नाही दादा, चुकलं माझं. वैशू, बाबासाहेबांनी इतका संघर्ष या जगात काय येणारा कुठल्याही जगात कुठलीही व्यक्ती करू शकत नाही. तुला जेव्हाही वाटलं की मला खूप दुःख आहे, आता सगळं काय संपलंय, तर मरण्याशिवाय काय पर्याय नाही, तेव्हा तू यांना बघ, यांच्या संघर्षाला आठवण कर, म्हणजे तुझे सगळे दुःख, तुझे सगळे वेदना यांच्या संघर्षासमोर खूप छोटे वाटेल. हो दादा, मला समजलं. यांच्या त्रासापुढे माझा त्रास काहीच नाहीये. मी आता मन लावून अभ्यास करेन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालेल. जय भीम. जय भीम.